तुलना का करू नये? आपण स्वतः जे काही आहोत ते समजून घेतले पाहिजे किंवा आपल्याकडे जे काही आहे ते आपल्या नशिबाने आणि देवाच्या कृपेने मिळाले आहे. त्यात आपण समाधानी असले पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपण सतत ऐकत असतो, वाचत असतो, आपल्या मनाला समजावून देखील सांगत असतो. परंतु कृती करताना असे होते का हो? कोणीतरी एखादा चांगला महागडा मोबाईल घेतला की सहजच आपले लक्ष आपल्या हातातल्या मोबाईलकडे जाते आणि मनामध्ये विचार येतो की अरे, आपल्याकडे पण असा चांगला मोबाईल असायला हवा. मग लगेच पुढचा विचार मनामध्ये येतो की अरे, पण आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत, पण त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत. मग आपण ठरवतो की तो खूप नशीबवान आहे आणि माझे मात्र नेहमी असेच होते. मग आपण स्वतःला दोष देऊ लागतो, तसेच आपल्या नशिबाला पण दोष देतो. कधीकधी असा विचार करतो की कदाचित त्या समोरच्याने वाईट मार्गाने पैसे कमावले असतील आणि त्यामुळे तो व्यक्ती अशा वस्तू खरेदी करू शकतो आणि मी मात्र सरळ मार्गी असल्यामुळे अशा महागड्या वस्तू घेऊ शकत नाही. काही वेळेला अशा स्पष्टीकरणाने आपले समाधान होते, परंतु बऱ्याच वेळेला मनामध्ये ही खदखद चालू राहते आणि मग मनामध्ये कुठेतरी असूया प्रवेश करते. या असूयेचे रूपांतर नंतर द्वेषामध्ये होते. असूया असल्यामुळे आपल्या स्वतःला तर त्रास होतोच, परंतु काही वेळेला यातून गुन्हेगारी प्रवृत्ती देखील वाढते. चोऱ्यामाऱ्या करणे ते अगदी मोठ्या गुन्ह्यापर्यंत असूयेचा हातभार असू शकतो. तुलना केल्याने काही जणांच्यात न्यूनगंडत्व वाढते, तर काही जणांमध्ये अहंकार वाढतो. तर तुलना करणे हे दोन्हीही बाजूकडच्या म्हणजे ज्यांच्याकडे ती वस्तू आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्या दोघांच्या करता त्रासदायक ठरू शकते. पालकांनी केलेल्या तुलनेमुळे आपण सर्वांनी कदाचित बऱ्याच वेळेला भरपूर मार खाल्ला आहे आपल्या आईवडिलांचा. त्याला एवढे टक्के मार्क्स मिळाले, तुला का नाही? शेजारच्यांचा मुलगा हे करू शकतो, तू का नाहीस? अशा प्रकारच्या आईवडिलांच्या सततच्या तुलनेमुळे त्या मुलाचा आत्मविश्वास पूर्ण ढळू शकतो आणि त्या मुलांमधील सुप्त गुण पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. तर तुलना करणे हे कोणत्याही वयोगटाकरता तसेच आयुष्यात कुठल्याही प्रसंगी योग्य नाही. तुलना करण्यामुळे आत्तापर्यंत कोणाचेही भले झाले नाही. त्यामुळे देवाने आपल्याला जे काही दिलेले आहे त्याबद्दल त्याचे आभार मानून तसेच कष्ट करून आपल्याला जे काही हवे आहे ते मिळवायचे आहे हे विचार मनात बाळगून आपण आयुष्यात वाटचाल केली तर नक्कीच यश आपल्या हाती असेल. देवाने निर्माण केलेली कोणतीही वस्तू अगदी सजीव असू दे किंवा निर्जीव ती एकसारखी नाही आणि त्या एकमेव द्वितीय देखील आहेत आणि त्या प्रत्येकातच सौंदर्य देखील दडलेले आहे. तर या सौंदर्याचा शोध आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. याबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.